नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि मारुती फडके यांच्या कारभाराची होणार चौकशी. शिक्षण उपसंचालकांनी आदेश काढल्याने अंधारेंसह फडके यांच्या अडचणीत वाढ. भाजपला मतदारांच्या रोषाला जावे लागणार सामोरे. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार होतील विजयी. राजकीय परिस्थितीवरून माजी महापौर महेश कोठेंनी वर्तवला अंदाज. शहराच्या खड्डा तालीम परिसरात नागरिकांना सहन कराव्या लागतायत मरण यातना. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने साचले तळे. महापालिका प्रशासनाचे होते अक्षम्य दुर्लक्ष. आणि आनंदवनमध्ये 2 प्लॉट देण्याच्या नावाखाली 14.40 लाखाची फसवणूक. विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि मारुती फडके यांच्या कार्यकाळात झालेल्या मान्यतेचे चौकशी करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिल्याने अंधारेंसह फडके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक मान्यतेचे चौकशीचे आदेश उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. चौकशी केल्याशिवाय संबंधितांना शालार्थ आयडी देऊ नका असा आदेश दिला आहे. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी पदभार सोडला असला तरी चौकशीचे सत्र मात्र त्यांच्या मागे लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2 फेब्रुवारी 2023च्या पत्रानुसार राज्यात 265 अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याच्या अटीवर 1474 रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण संचालक यांना पुढील कार्यवाहीसाठी कळवलेले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांमध्ये 15 शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे अद्यापही समायोजन झालेले नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांच्या मान्यता तत्कालीन व प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिलेल्या आहेत. त्या सर्व मान्यतांची तात्काळ चौकशी करून त्यास सर्वस्वी जबाबदार असलेल्या अंधारे व फडके यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक्क अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे केली होती. या मान्यता देताना पूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावांना मान्यता न देता तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मान्यता न देता काही ठराविक शाळेतील मान्यता देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये मान्यता प्रस्ताव सादर केलेले आवक जावक, शालार्थ प्रस्ताव पाठवलेले दिनांक याची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी देऊ नये व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी देखील पत्रात केली होती. जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक किती होते, त्यांचे समायोजन झाले आहे का, नसल्यास समायोजन न करता वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या आहेत काय, शासन पत्र 28 ऑगस्ट 2023 मधील दिलेल्या निर्देशानुसार वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक 1 नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे का, वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक 2 नुसार माहिती या कार्यालयास सादर करावी, वैयक्तिक मान्यता देताना शासन निर्णय 10 जून 2022 नुसार कार्यवाही केली आहे का, जाहिरात दिलेली आहे का, वरील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून स्वतंत्र मुद्देनिहाय अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह उपसंचालक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून राज्यात तसेच देशात इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होतील. त्याचप्रमाणे आमदार प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास देखील माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला आहे. देशात तसेच राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू आहे. 3ऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राज्यात तसेच देशांमध्ये 4थ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. राज्यात भाजपला तसेच महायुतीला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षण, शेतकरी तसेच फोडाफोडीचे राजकारण यामुळे भाजप बॅकफूटवर गेले असून याचा फायदा राज्यात महाविकास आघाडी तसेच देशात इंडिया आघाडीला मिळेल. त्यामुळे राज्यात तसेच देशात इंडिया आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील असा आशावाद शहराचे माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला. दरम्यान सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत झालेले वाढीव मतदान हे महाविकास आघाडीलाच मिळेल असे सांगतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. पहा काय म्हणाले महेश कोठे. हा लोकसभेला उलट तेवढं पोषक नव्हतं, पण उलट पोषक झालं.
विधानसभा तर 100% महाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणीही सांगण्याची गरज नाही, कुठल्या भविष्यवाल्याची गरज नाही. ज्या पद्धतीने त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्याच्याबद्दल नाराजी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ही मराठा समाजाची असेल किंवा धनगर समाजाची नाराजी आत्ता कमी निघाली मी म्हणतो, त्यावेळेस अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात ती निघणार आहे हे स्पष्ट दिसून येईल आपल्याला. दलित आणि मुस्लिम मतदारांचं मतं मिळतील असं वाटतंय का भाजपला? काय असं नाही मिळणार, भाजपला मिळणार नाही. दलित सुद्धा नाराज आहेत, कारण त्यांनी काही लोकांना आरक्षण देण्याचं हे केल्यामुळं आमच्या आरक्षणावर गदा येते म्हणून नाराज आहेत. संविधान बदलण्याची भाषा करा लागल्यामुळं ते नाराज आहेत. अनेक गोष्टी आहेत त्याला नाराज होण्याच्या. त्यामुळं दलित समाजाचे काही नगरसेवक जरी त्यांचं काम करताना दिसत होते पण त्यांच्या बाजूचेही लोक त्यांचं ऐकत नव्हते, ही वस्तुस्थिती दिसून आलेली आहे. त्यामुळं फार मोठा फरक दिसून येणार आहे. मराठा समाजाला कसं आहे, तुम्ही जर ट्रेंड पाहिला तर सुरुवातीपासून त्यांची फसवणूक झाली ही भावना मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होती. ज्या गोष्टी देता येत नाहीत ते उगाचच नादीला लावण्याचं काम सरकार करतं आहे ही गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळं ती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती. जरांगे पाटलांनी फक्त नाव यांना करा म्हणून सांगितलं नाही, पण ज्यांनी आपलं नुकसान केलं त्याच्या विरोधात मतदान करा हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले असल्यामुळं लोकांना काय समजायचं ते त्यांनी समजलं आहे आणि त्यामुळं भाजपच्या विरोधात त्यांनी सगळं मतदान केलेलं आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे किती जागा येतील का अंदाज? माझ्या हिशोबाने 30 जागा तरी यायला पाहिजेत असं हे आहे. कारण ट्रेंड जर पाहिला आणि सगळेच उमेदवार जर पाहिले तर महाविकास आघाडीने दिलेले उमेदवारसुद्धा अतिशय चांगले होते. फाईटला फाईट होती. जे गेल्या वेळेस 19चं जे चित्र होतं त्याच्या टोटल विरुद्ध चित्र मला वाटतं 24ला दिसत होतं की पूर्ण देशभरामध्ये ट्रेंड बदलत चाललेला आहे. मोदीच्याबद्दल जे पॉझिटिव्हनेस होतं ह्या इलेक्शनमध्ये स्वतः भाजपचे कॅन्डिडेट किंवा त्यांच्या मित्रपक्षाचे युतीचे कॅन्डिडेट स्वतः सांगत होते की मोदीच्याकडे आमची सभा लावू नका. म्हणजे सोलापूरचंच उदाहरण घेतलं, मोदीची सभा झाल्यानंतर सुद्धा त्यांना योगीची सभा लावावी लागली. हे त्याचं मेन कारण आहे आणि त्याचं उत्तर आहे की मोदीची जादू संपलेली आहे. आणि आत्ता मोदीसुद्धा ज्या पद्धतीने बडबड करायला लागलेले आहेत त्यांचा बॅलन्स गेलं हे दिसून येतं आहे. आणि सोलापूर लोकसभाची इलेक्शन जर पाहिली तर निश्चित 1 ते 1.5 लाखाच्या वोटिंगनी प्रणितीताई शिंदे निवडून येते. आता अक्कलकोटला थोडंफार त्यांना लीड मिळेल, बाकीचे 4ही मतदारसंघात प्रणितीताईला चांगला लीड मिळणार. हे मतदान टक्का वाढलं 1,20,000. याचं नेमकं काय राहील गणित, कसं राहील? कसं आहे, वाढलेलं मतदान जे आहे हे गेल्या वेळी युवकांचं वाढलेलं मतदान भाजपला फायदा झाला होता. पण ज्या 5 वर्षापूर्वी ज्या युवकांनी मतदान केलं ते लोकसुद्धा नाराज होते हे ह्याच्यातून दिसून येत होतं. आणि त्यामुळं त्यांची सगळी अपेक्षा भंग झालेली आहे हे अनेक लोक बोलून दाखवत होते. 25 ते 30 इलेक्शन्स केलेले आहेत वेगवेगळे, महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल. असं कधीच घडलं नाही की पर्सेंटेज नंतर दुसऱ्या दिवशी वाढवून डिक्लेअर केलेलं आहे. ह्याच वेळी असं का झालं? आणि फक्त सोलापुरामध्येच नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुद्धा झालं, दुसऱ्या टप्प्यात. जर पहिल्या टप्प्यात झाल्यानंतर त्यांना कळालं होतं तर मग दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात ही प्रिकॉशन का घेतली गेली नाही? त्यामुळं 100% ह्याच्यामध्ये भाजपला दिसून येतं आहे की आपण कुठंतरी जातो आहे आणि त्यामुळं थोडंसं अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून त्यांनी काही गोष्टी केलेल्या स्पष्ट दिसून आलेल्या आहेत. आणि हे उद्या जर कोर्टात गेलं तर ह्याला निश्चित सगळं पितळ उघडं पडणार आहे. अनेक लोक घरी जातील अधिकारी. बोगस मतदान झालं असं आपलं 100% हे बोगस झालं आहे. कारण आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही. माझ्या लाईफमध्ये मी 30 तर कमीत कमी इलेक्शन केले. असं कधीच आज 1% आणि उद्या 1% सांगण्याचं. बरं, पहिल्या टप्प्यात हे झालं होतं, मग ही तर 3ऱ्या टप्प्यातली इलेक्शन होती. मग पहिल्या टप्प्यात असं झालं असताना 3ऱ्या टप्प्यामध्ये पण असंच घडतंय आणि तसंच सांगितलं जातंय, ही कितपत योग्य आहे?
खड्डा तालीम परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरात सांडपाणी जात असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोलापूर शहरातील खड्डा तालीम परिसरात नागरिकांना गेल्या 2 महिन्यांपासून ड्रेनेज चेंबरच्या सांडपाण्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा येण्या अगोदरच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या घरासमोरच सांडपाणी तलावासारखे साचलेले दिसत आहे. दरम्यान याकडे संबंधित महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवाशांनी झोन कार्यालयास लिखित तक्रार दिलेली असतानाही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना गेल्या 2 महिन्यांपासून सांडपाण्याच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. सर्वत्र दुर्गंध आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चिमुकल्या बालगोपाळांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत संबंधित अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्याला तिलांजली देताना दिसत आहेत. ड्रेनेज चेंबरचे काम करण्यासाठी संबंधित अधिकारी नागरिकांकडे पैशांची मागणी करत असून त्याशिवाय काम होत नाही अशी भाषा वापरत असल्याचे आरोप स्थानिक रहिवासी शिंदे यांनी केला आहे. वास्तविक पाहता पावसाळ्या अगोदर शहरातील नालेसफाई होणे गरजेचे असून तसे होताना दिसत नाही. उलट शहरातील विविध भागात या समस्या पावसाळ्या अगोदरच डोकेवर काढू लागल्या असल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला दिसत आहे. याकडे महापालिका आयुक्त लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. वार्ड क्रमांक 13 मध्ये न्यू पाचेपेठ खड्डा या भागात जिथे नळाच्या पिण्याच्या पाईपलाईन आहे तिथं गटरीचं चेंबर्स आहे. पण चेंबर अशा जागी आहे की तिथं गटरीचं पाणी पूर्ण बाहेर येत आहे. आणि ह्याची नांदरगे साहेब इथे वार्ड क्रमांक 13ला नांदरगे साहेब म्हणून आहेत, त्यांना वारंवार ह्याची तक्रार देऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. आणि पिण्याचं पाणी भरावं का गटरीचं पाणी भरावं प्यायसाठी, आणि त्याच्यामुळे लेकरसुद्धा आजारी पडलेले आहेत. आणि तुम्ही शूटिंगहून बघितलेलं असेल की ह्याचे चेंबर कशा प्रकारे केलेले आहेत आणि नळाचे पिण्याचे पाणी कसे आहेत. मग ह्याची 3 महिने झाले ह्याची वारंवार तक्रार देऊन सुद्धा काम करत नाही, तर याची दखल घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांना अर्ज पुरवलेला आहे. अर्ज त्यांनी आमच्याकडनं फक्त गेटच्या बाहेर काम करतो म्हणून अर्ज घेतलेला, आणि त्यानंतरनं रॉडनी फक्त रॉड फिरून जातात आणि पाण्याची ते ह्याची दहशतची गाडी मागून ते फक्त तेवढंच पाणी जाईना म्हणून पास करून पुन्हा गेलेलं पुन्हा काढलेलं. आणि चेंबरचं काम करण्यासाठी 15,000 रुपये खर्च, हे खर्च त्याचं हे मागून घ्यावं लागतं आम्हाला. त्यासाठी सुद्धा अर्ज केलेला, तरी सुद्धा त्यांनी अर्ज ते सुद्धा घेऊन खिशातच ठेवलं. अधिकाऱ्यांनी का पैशाची मागणी केली का नागरिकांना? इथल्या नागरिकांनी सर्वांनी पैसे घेऊन ते आमचं काम करून द्या म्हणून तरी पैसे देतो म्हणले, तरी सुद्धा त्यांनी काम केले. आणि पैसे पण मागितले, त्यांनी जास्ती पैशाचा खर्च सांगितला आणि काम केलेलं नाहीये. साखर निर्यात मंजुरी आदेश प्राप्त करून देण्यासाठी सुमारे 25 लाखांना आमदार पुत्राच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीस अखेर जामीन मंजूर झाला आहे. कमला भवानी ग्लोबल साखर कारखाना करमाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पलविंदर सिंह जर्नैल सिंह राहणार गौतम बुद्धनगर उत्तर प्रदेश याचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश SL चव्हाण यांनी मंजूर केला. यात हकीकत अशी, सन 2023-24 मध्ये कमला भवानी ग्लोबल साखर कारखान्याची साखर परदेशात पाठवण्याकरता DGFT या कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून साखर निर्यात मंजुरी आदेश प्राप्त करून देण्यासाठी रूपकवी प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांनी VR मूर्ती व मिंडा विठ्ठल श्रीनिवास राव यांची फिर्यादी आनंदराव बाळासाहेब उबाळे यांच्याशी ओळख व भेट करून दिली. त्यानंतर फिर्यादीने कारखान्याचे कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला. त्यावेळी त्यांनी 1.5 लाख टनाची मंजुरी घेऊन देण्याचे आश्वासन दिले आणि 25 लाखांची मागणी केली. बँकेतून रक्कम रुपये 25 लाख RTGS द्वारे मेसर्स अगरवाल ट्रेडर्स यांच्या खात्यात रक्कम जमा केली. त्याबाबत त्यांना जबाबदार करार करून दिला. त्यानंतर VR मूर्ती व मिंडा यांनी DGFT कार्यालयाचे डायरेक्टर व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या सहीचे पत्र दिले व ते पत्र विक्रम शिंदे यांनी फिर्यादीकडे दिले. त्यानंतर फिर्यादीने त्या पत्राची व त्यावरील सह्यांची वेबसाईटवर खात्री केली असता ती कागदपत्रे व त्यावरील सह्या बनावट असल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यामुळे वर नमूद लोकांनी संगनमत करून कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने आरोपी विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी श्रीनिवास मिंडा व VR मूर्ती यांना अटक केली होती. त्यांनी तपासादरम्यान बनावट कागदपत्रे हे पलविंदर सिंह जर्नैल सिंह याने व इतर लोकांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पलविंदर यास अटक करून मेहरबान न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पलविंदर सिंह याने अॅडव्होकेट संतोष नावकर यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात
जामीन अर्ज दाखल केला होता. यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट संतोष नाहूकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने पोलीस कोठडीत असताना सह आरोपीबद्दल दिलेला कबुली जबाब कायद्याने ग्राह्य धरता येत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट संतोष नाहूकर, अॅडव्होकेट राहुल रुपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट घोटकर यांनी काम पाहिले. आनंदवनमध्ये 2 प्लॉट देण्याच्या नावाखाली 14.40 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तपत्रात विजापूर रस्त्यावरील सोरेगाव येथील गट क्रमांक 154-1 1 हेक्टर 20 आर क्षेत्रातील प्लॉटिंग योजनेची जाहिरात प्रसिद्ध करून राहुल एकनाथ बासुतकर या विकासकाने माया मनोहर औरंगाबादकर यांची 14,40,000 रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विकासक राहुल बासुतकर यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: विजापूर रस्त्यावरील रहिवासी राहुल बासुतकर यांनी 2014 एका स्थानिक पत्रकामधून विजापूर रोड सोरेगाव येथील गट नंबर 154-1 क्षेत्र 1 हेक्टर 20 आर या क्षेत्रात आनंदवन सुंदर प्लॉटची अभिनव योजना या मथळ्याखाली ओपन प्लॉट्स व रो हाऊसिंगची योजना दिशा रॉयल्टी मल्टी कन्स्ट्रक्शन्स यांनी प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमध्ये त्यांनी आनंदवन वसाहतीचे डुप्लिकेट मुख्य गेट, अंतर्गत डांबरी रस्ते, पाण्याची व्यवस्था, सुसज्ज गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, स्वतंत्र 7/12 उतारा, सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची मान्यता, बिगर शेती केल्याची खात्री दिली होती. याप्रमाणे यातील फिर्यादीने सदर दिशा रॉयल्टी मल्टी कन्स्ट्रक्शन्स मध्ये 2 प्लॉट घेतले. प्लॉट 14,40,310 रुपयांना घेण्याचे ठरले. त्या प्लॉटची नोटरी करतेवेळी 50,000 रुपये रोख आणि 2 लाख रुपयांचा समर्थ बँकेचा चेक दिला असता तो चेक न घेता रोख रक्कम स्वरूपात स्वीकारली. त्यानंतर व्यवहाराच्या ठरलेल्या रकमेप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली. त्याप्रमाणे राहुल बासुतकर यांनी लेखी स्वरूपात पावत्या सुद्धा दिल्या. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सौ माया यांचे पती मनोहर औरंगाबादकर हे त्या ठिकाणी सुधारणा केली आहे किंवा कसे हे बघण्यासाठी गेले असता राहुल बासुतकर यांनी तिथे कोणत्याही प्रकारची सुधारणा केल्याचे दिसून आले नाही. तेव्हा माया औरंगाबादकर यांच्या पतीने राहुल बासुतकर यांना विचारले असता ठरल्याप्रमाणे पूर्तता होत नसेल तर आमची संपूर्ण रक्कम आम्हास परत द्या अशी मागणी केली. त्यामुळे आर्थिक अडचण आणि ऑफिसच्या दिरंगाईमुळे वेळ लागत आहे, त्यामुळे नंतर देतो असे आश्वासन दिले. परंतु आजतागायत सदर रक्कम व सदरचा प्लॉट नावावर न करता माया औरंगाबादकर यांची फसवणूक, विश्वासघात केला. त्याचबरोबर टाउन प्लॅनिंग ऍक्ट मधील तरतुदीचा भंग करून औरंगाबादकर व इतर लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान 420 प्रमाणे राहुल बासुतकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पोपळ भट या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना म्हैसलगी इथं घडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथे भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या 2 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरती भीमराव निकंबे वय 14 व रुपाली कुमार माने वय 8 असे मयत झालेल्या 2 मुलींची नावे आहेत. किरण भीमराव निकंबे वय 24 यांनी दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शुक्रवारी 10 मे रोजी दुपारी 1:30च्या सुमारास किरण यांची मोठी बहीण शोभा कुमार माने, लहान बहीण आरती व भाची रुपाली अशा तिघी घराशेजारीच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या. कपडे धुत असताना रुपाली ही खेळत खेळत पाण्यात गेली आणि बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती पाण्यात गेली, तीही बुडू लागली. यावेळी शोभाने आरडाओरडा केला. किरण, सिद्धाराम बऱ्हाणपुरे, दशरथ शिंगे, अनिल कोळी, कोंडिबा भुई हे नदीजवळ आले. दोघांनी पाण्यात उडी मारून आरती आणि रुपालीला बाहेर काढले. उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. डॉक्टरांनी त्या दोघी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. किरण यांची बहीण शोभा कुमार माने हिची मुलगी रुपाली ही लहानपणापासूनच म्हैसलगी येथे मामाकडेच राहत होती. शोभा यात्रेकरता म्हैसलगी येथे आली होती. अधिक तपास हवालदार धायगोंडे हे करत आहेत. अक्षय तृतीयानिमित्त सद्गुरू भजलिंग महाराज उटी पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या चंदन उटी पूजेप्रित्यर्थ प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी या श्री संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर जयवंत महाराज बोधले यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस अक्षय तृतीया निमित्ताने श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांची उटी पूजा बाळासाहेब वास्ते, नवनाथ वास्ते, राजाभाऊ देशपांडे, संजय दुधाणे, ज्ञानेश्वर दुधाणे, मनीष वास्ते यांच्या हस्ते तर पौरोहित्य विश्वास जोशी यांनी केले. जयवंत महाराज बोधले यांनी
अनेक संतांनी परमार्थ करत असताना प्रपंचही अतिशय उत्तम केला. सध्याच्या काळात पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत आणि वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जर चांगले संस्कार केले तरच निश्चित उपयोगी पडतात. संसारातील तारुण्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमावर त्यांनी अतिशय सुंदर माहिती दिली. 3 दिवस चालणाऱ्या या प्रवचनमालेस करकम आणि पंचक्रोशीतील भक्त भाविक यांनी भरभरून प्रतिसाद देत आध्यात्मिक विचारांच्या पर्वणीचा लाभ घेतला. यावेळी दादासाहेब पाटील, ज्ञानेश्वर दुधाणे यांनी पुढील वर्षी पसायदार या विषयावर 5 दिवसीय प्रवचनमाला व्हावी असे व्यक्त केले. या उटीमुळे उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह कमी होतो अशी भाविक भक्तांची भावना असल्यामुळे करकम ग्रामस्थ बालगोपाळांसह उटी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी श्री सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत समाजाचे संस्थापक, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत समाजाचे संस्थापक, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी महादेव मंदिरामध्ये बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पिंटू वैद्य व कुटुंबियांनी केले, तर मुख्य बसवेश्वर चौकामध्ये सकाळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, पांडुरंग भाऊ देशमुख, शिवतेजसिंह मोहिते पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर, उपाध्यक्ष संतोष देव शेटे, कार्याध्यक्ष उदय शेटे, नागेश निगडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. सायंकाळी 5 वाजता बसवेश्वरांच्या पुतळ्याची व प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ सहकार महर्षी मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते बसवेश्वराचे पूजन करून करण्यात आला. महादेव मंदिराचे पुजारी जगदीश स्वामी यांनी पूजा सांगितली. महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या महिनाभर प्रशिक्षण केलेल्या सुमारे 200 महिला पुरुष यांनी ढोली बाजाने मिरवणुकीस सुरुवात केली. लेझिम प्रेमी जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा यांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. बँड, ढोली बाजा, ढोल ताशा त्याचबरोबर लेझिम मिरवणुकीमध्ये हजारो वीरशैव धर्माचे समाज बांधव सहभागी झाले. महादेव मंदिरापासून निघालेली मिरवणूक शिवापूर पेठ, हनुमान मंदिर, आंबेडकर चौक, सद्भाव चौक, गांधी चौक मार्गे महादेव मंदिर येथे आली आणि मिरवणुकीची सांगता झाली. वाशी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
12व्या शतकातील थोर क्रांतिकारक समतेचे महानायक महात्मा बसवेश्वर यांच्या 919वी जयंती येथील मनमत स्वामी मठात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत रथामधून त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये महात्मा बसवेश्वर उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि मारुती फडके यांच्या कारभाराची होणार चौकशी. शिक्षण उपसंचालकांनी आदेश काढल्याने अंधारेंसह फडके यांच्या अडचणीत वाढ. भाजपला मतदारांच्या रोषाला जावे लागणार सामोरे. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार होतील विजयी. राजकीय परिस्थितीवरून माजी महापौर महेश कोठेंनी वर्तवला अंदाज. शहराच्या खड्डा तालीम परिसरात नागरिकांना सहन कराव्या लागतायत मरण यातना. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने साचले तळे. महापालिका प्रशासनाचे होते अक्षम्य दुर्लक्ष. आणि आनंदवनमध्ये 2 पट देण्याच्या नावाखाली 14.40 लाखाची फसवणूक. विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.